नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकारनामाच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यामध्ये सध्या अनगर नगरपंचायतीचा विषय चांगलाच गाजत आहे. अनगरच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची निवड झालेली आहे. या बिनविरोध निवडीनंतर आपण माझे सहकारी सचिन वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहोत. सचिन सर, नेमकं अनगरच्या नगराध्यक्ष पदाचा आपण सगळा वाद बघितला. तिथे उज्ज्वला थिटे यांचा माघार घेण्याची उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्याची आपण घडलेली सगळी घडामोड बघितली. त्यानंतर सरस्वती शिंदेच्या तिथल्या अपक्ष उमेदवार होत्या, त्यांनी आज अर्ज माघारी घेतला. त्यानंतर प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून आलेले आहेत. नेमका हा अनगरचा सगळा विषय राज्यभरात का गाजला आणि ह्याला एवढी महत्वाची का आहे ही नगरपंचायत? नगरपंचायत महत्वाची असण्याचं कारणच असं आहे की गेल्या 60 वर्षापासून ही या ठिकाणी ग्रामपंचायत होती. मात्र नगरपंचायतहून 2 ते 3 वर्षाचा कालावधी झाला. त्यानंतर निवडणूक ही पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वीची जवळपास 60 वर्ष ग्रामपंचायत असताना या ठिकाणीची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास पुढे त्यांना कायम ठेवायचा होता. त्यामुळे कुठेतरी राजन पाटला यांच्याकडनं ते वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीतूनच अनेक हेवेदावे आपल्याला या ठिकाणी झालेले पाहावयास मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज उज्ज्वला थिटे यांनी दाखल केला होता. त्यासाठी त्या सोमवारी पहाटेच म्हणजे की उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला जात नाही असं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं आणि त्याला गावकऱ्याकडून किंवा अनगर दबाव आहे, कुठेतरी गावकऱ्यांकडून विरोध होतोय असं त्यांचा आरोप होता. हा, अगदी बरोबर, असाच आरोप होता. त्यानंतर त्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी म्हणजे 5 वाजल्यापासूनच नगरपंचायत कार्यालयात बसून होत्या आणि बसून झाल्यानंतर त्यांनी तो ऑफिस उघडल्यानंतर म्हणजे 10-10:30च्या सुमारास त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी भरला. पण फॉर्म भरत असताना त्यांनी एक सूचकाची सहीच केली नाही. त्यामुळं त्यांचा फॉर्म छाननीत बाद झाला. त्यामुळं बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी सरस्वती शिंदे या दुसऱ्या अपक्ष उमेदवाराचा फॉर्म होता. मात्र त्यांनीही आज तो फॉर्म काढून घेतला. त्या काढून घेतल्यामुळे प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोध निवडून आले आहेत आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी यापूर्वीच म्हणजे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बिनविरोध होण्यापूर्वी 17 नगरसेवक जे आहेत ते राजन पाटील यांचे बिनविरोध आले आहेत. त्यामुळे नगरपंचायत आणि नगराध्यक्ष दोन्हीही या ठिकाणी बिनविरोध झाले आहेत. कुठेतरी असा पण आरोप झाला की राजन पाटील यांनी प्रशासनावर दबाव आणला, भाजपकडून तसे काही प्रयत्न झाले, त्यानंतर उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद केला गेला. आपल्याला असं म्हणता येणार नाही दबाव आणला गेला वगैरे ह्या गोष्टी, म्हणजे ते विरोधकांकडून तसे आरोप झाले. विरोधकांकडून आरोप स्वाभाविकच आहे होणं, कारण की त्यांना जो काही उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी दाखल करताना जो विरोध झाला होता म्हणजे राजन पाटलांकडून आणि विशेषतः त्यांच्या कार्यकर्त्याकडून म्हणजे की त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासच कुणाला येऊ दिलं जात नव्हतं असं उज्ज्वला थिटे यांचं म्हणणं आहे. त्यामुळं उज्ज्वला थिटे यांनी स्वाभाविकपणे अर्ज दाखल करताना सगळ्या गोष्टीची पूर्तता करून अर्ज दाखल करायला हवा होता. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळे तो अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केलेला आहे. मात्र त्यांच्याकडे अजूनही कोर्टात जाण्याचा वगैरे पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे ते कोर्टात जाऊन करू शकतात, कारण की अजून 4-5 दिवसाची मुदत आहे. कोर्टात जाऊन त्या पद्धतीनं कोर्टाकडून जर खरंच त्यांचा अर्ज बाद केला असेल तर त्याच्यावरती हे करू शकतात. म्हणजे सचिन सर, मला आधी हे सगळे वाद जो आहे तो त्या वादाला काही पार्श्वभूमी पण आहे. अगदी बरोबर. म्हणजे राजन पाटील सध्या माजी आमदार आहेत, त्यांना मोहोळमधून निवडणूक लढवता येत नाही आरक्षणामुळे. नेमकं तिथलं राजकारण काय आहे? म्हणजे राजन पाटील कोण आहेत, त्यांचा विरोधक कोण आहेत, त्यांचा गट तिथं कसा कार्यरत आहे? राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी सोबतच आहेत. जवळपास तिथं 3 ते 4 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. 2009 साली मोहोळ मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी रिझर्वेशन झाला. त्यानंतर त्यातून त्यांना उभारता येत नाही. मात्र त्यांनी गेले जवळपास 2009 आणि 14 आणि 19 साली त्यांच्याच विचाराचा आमदार तिथून निवडून आणलेला आहे. परंतु 24 साली तिथलं राजकारण बदललं आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट व अजित पवार गट निर्माण झाले. त्यानंतर राजीव खरे हे
2024च्या निवडणुकीत या ठिकाणावरून विजयी झाले आहेत. शिवसेनेतून ते राष्ट्रवादीमध्ये गेले, गेले शरद आणि- पवारांच्या पक्षात. आणि विजयी झाले आहेत. त्यापूर्वी त्या ठिकाणचा जर आपण वाद बघितला तर वाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेल्या 2 नेत्यातच या ठिकाणी मोठा वाद पाहायला मिळतो. विशेष म्हणजे उमेश पाटील जे की आता सध्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि राजन पाटील हेही त्यांच्याकडेच होते. मात्र ह्यांच्यात गेल्या 5-6 वर्षापासूनचा जर इतिहास बघितला तर दोघातला वाद क्षुल्लक कारणावरून वाद होत होता. महत्वाचं म्हणजे या वादाचं कारण जर असेल तर भीमा सहकारी साखर कारखाना. भीमा सहकारी साखर कारखान्यावरूनच ह्या उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वाद उफाळून आला. भीमा सहकारी साखर कारखान्यावर यापूर्वी राजन पाटलांचं वर्चस्व होतं. मात्र ते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी उमेश पाटलांनी आपले कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची मदत घेतली आणि त्यामुळं राजन पाटलांचं पॅनल त्या निवडणुकीत थोडंसं पराभूत झालं. यामुळे त्यांच्या दोघातले वाद विकोपाला गेला. विशेषतः गेल्या 2-3 वर्षापासून तर त्याचं अंतर्गत कलह झालेला. एकदा अजित पवार यांनी समज दिल्यानंतर उमेश पाटील यांनी तर राजीनामाही दिला होता म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाचा. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा जुळवून घेतलं, प्रवक्तेपद मिळालं आणि पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आलं. हा सगळा इतिहास आहे तिथला. परंतु ह्या दोघातलं वर्चस्व जर बघायला गेलं तर एक भीमा सहकारी साखर कारखाना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या ज्या काही निवडणूक आहेत त्यावरून त्या दोघात उमेश पाटलांचं आपण बघितलं तर हे नाव अगदी अलीकडच्या काळातला यांचा वाद दिसून येतो. आधी असं म्हणतात की राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यात किंवा अनगरमध्ये विरोधकच कोण तयार होऊन दिला नाही. राजन पाटलांची दहशतच तेवढी तिथे आहे. अगदी बरोबर आहे. गेल्या एक 20-25 वर्षाच्या काळातलं आपण राजकारण तिथलं बघितलं तर त्यांची दहशत मात्र आहे आणि तो त्यांचा दराराही आहे तेवढाच. म्हणजे आपल्याला तो दहशत म्हणण्यापेक्षा एक दरारा त्यांनी ठेवलेला आहे. त्यांना मालक म्हणतात त्या ठिकाणी मालक म्हणतात. आणि विशेष म्हणजे त्यांची परमनंट आमदार अशी ख्याती होती 2009 पर्यंत. म्हणजे 4 ते 5 टर्म ते परमनंट आमदार राहिल्यामुळे ते तिथून आमदारच राहत होतात. आणि विशेषतः त्यांना विरोधक म्हणजे शिवसेनेतून भाजपमधून त्या काळी निर्माण झाला नव्हता. त्यामुळे त्यांचे एक हाती वर्चस्व या ठिकाणी बघायला पवार आणि शरद पवारांनी पण त्यांना मोठी ताकद दिली होती. अगदी बरोबर आहे. शरद पवार अजित पवारांनीही त्यांना मोठी ताकद दिली. ती पूर्वश्रमीची काँग्रेसमध्ये असेल पण 1998 मध्ये राष्ट्रवादीची निर्मिती झाली त्यावेळेसपासून ते राष्ट्रवादी सोबतच होते. विशेष म्हणजे हे पवार कुटुंबियाचे नातलगही आहेत म्हणजे त्यामुळं त्यांना त्याचा फायदाही झाला आहे राजन पाटलांना. मग आता ही जी दरारा आपण म्हणू शकतो राजन पाटील यांचा दरारा जो आहे तिथे तोच ह्या नगरपंचायत निवडणुकीत पण आपल्याला दिसून आला. अगदी बरोबर आहे, दिसून आला. परंतु ते सिद्ध करता येत नाही की आपण दरारा म्हणून किंवा काय. आता उज्ज्वला थिटे यांनी तशा स्वरूपाची तक्रार पोलिसाकडे केलेली आहे की मला उमेदवारी अर्ज दाखल करताना अडवलं गेलं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही असं उज्ज्वला थिटे यांचं म्हणणं आहे. परंतु ते त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. जवळपास 30-40 पोलिसांच्या संरक्षणात त्या तिथं दाखल झाल्या. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. त्यामुळं मात्र कुठेतरी परत जो त्यांचा अर्ज सूचकाच्या सहीवरून हे झाला त्यामुळं आपल्याला कुठेतरी ह्याच्या भोवती वादाची किनार वाटत आहे. म्हणजे सर मला आणखी एक विचारायचं तुम्हाला. हे जे अनगरची नगरपंचायत आहे किंवा आधीची ग्रामपंचायत जी होती सध्या राजन पाटील यांना विधानसभेची निवडणूक लढवता येत नाही आरक्षणामुळे. बरोबर. मग त्यांच्यासाठी गट जिवंत ठेवण्याचा त्यांचा जो गट आहे राजन पाटील यांचा तो गट जिवंत ठेवण्यासाठी ही नगरपंचायत कितपत महत्वाची आहे? नगरपंचायत तर महत्वाची आहेच. कारण की जर आता 2029ला रिझर्वेशन खुलं होणार आहे त्यामुळं एक विशेषतः राजन पाटलांनंतर संधी असणारच आहे किंवा त्यांचे चिरंजीव उभारतील निवडणुकीला. मात्र त्यांना ओपन झाल्यानंतर मात्र संधी मिळणारच आहे. पण दुसरीकडे असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती असेल त्या ठिकाणची किंवा मोहोळलाही नगर परिषद आहे. मोहोळ तालुक्यात मोहोळ आणि अनगर ह्या दोन्ही ठिकाणी नगर परिषद व नगरपंचायती आहेत. तर पंचायत समिती सुद्धा मोहोळला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेसाठी 6 ते 7 गट इथून येतात. त्या ठिकाणी जर जिल्हा परिषद जर तुमचा 6 ते 7 जर जिल्हा परिषद सदस्य आले तर तुमचं एक ठिकाणी वर्चस्व प्राप्त होतं. हे वर्चस्व त्यांना प्राप्त करायचं आहे आणि वजन दाखवून द्यायचं. त्यांचे दोन्ही चिरंजीव एक पंचायत समितीवर होते एक जिल्हा परिषदेवर होते. आता नगरपंचायत नगराध्यक्ष पण त्यांच्या घरीच आहे नगराध्यक्ष पद. विशेषतः बाळराजे हे माझ्या मते 2007ला
जिल्हा परिषद मध्ये होते 2007 नंतर, सॉरी. आणि एक काळ ते उपाध्यक्ष पण होते म्हणजे जिल्हा परिषदेचे. त्यामुळं त्यांच्या घरातच सर्व काही आहे तिथले राजकारणाच्या दृष्टीने. थोडक्यात हा जो गट जिवंत ठेवायचा असेल 2029 पर्यंत, कारण 2009 ते 2029 हा मोठा कालावधी आहे, बरोबर. 20 वर्षांचा कालावधी आहे. कधी कधी असं होतं की सत्ता गेल्यानंतर 4-5 वर्ष सुद्धा गट जिवंत राहत नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये तो आमदार निवडून येईलच ह्याची गॅरंटी नसते. हा 20 वर्ष गट जिवंत ठेवणं हे कसं आव्हान असतं? आव्हान तर मोठंच असतं, कारण 20 वर्ष तुमचं वर्चस्व ठेवायचं. परत काय असतं, तुमचं ही वय वाढत जातं. म्हणजे की आता 2009 साली बघायला गेलं तर त्यांचं 40 ते 45च्या आसपास वय होतं, पण आता राजन पाटलांचं वय 70च्या आसपास, 60च्या आसपास, 60-65च्या आसपास झालं असेल. आणि त्यामुळं पुढची निवडणूक ते लढवणार का मुलगा लढवणार फॅमिलीतनं, हाही प्रश्न निर्माण होतो तिथं परत. आणि दुसरं, ते राजकारणातून बाहेर पडले आणि मुलाच्या हातून देऊन बाहेर पडायचं म्हणताना मुलांना तिथं सेट केलं पाहिजे राजकारणात, त्या दृष्टीनेही धडपड असते प्रत्येक नेते मंडळीची. म्हणजे थोडक्यात सत्ता आपल्या घरात ठेवणं हे त्या मागचं सगळं राजकारणाचं बरोबर पार्श्वभूमी आहे, त्यामागची ही कसरत असते सत्ता. खरंय खरंय. तर हे होतं अनगरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचं विश्लेषण. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सरकारनामा.